स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी छान दिसतोय हा कलर. आज अय्यर त्याच्या गर्लफ्रेंडशी ओळख करून देणार आहे ना, सो थोडं प्रॉपरच गेलं पाहिजे ना. काय त्याने बरीच स्तुती केली आहे माझी तिच्याकडे, ती पण सीए. आज मजा येणार आहे गप्पा मारायला. काय देऊ का लावायला? चालला असता पण नको. काय ना, अय्यर पेक्षाही हँडसम दिसून नाही चालणार मला. दिस इज फाईन. थँक्यू. मी केलेली मेहनत फुकट नाही केली तर. हा, पण आमच्याकडे कुठलीही गोष्ट फुकट घ्यायची पद्धत नाहीये. कॉलेजला सोडू शकतो मी तुला. चलेगा? चालेल. फक्त माझं थोडं आवरायचं राहिलंय. एक 10-15 मिनिटात मी लगेच तयार होते. हा, 10-15 मिनिटात. मग उद्या तयार राहा. ओके, बाय. काय गो, काय झालं या मेघनाला अचानक? कोण जाणे. म्हणजे आज कॉलेज नाही वाटतं. माहित नाही ग मला. माहित नाही? आधी जातो ना रोज तिला सोडायला. कधी जातो कधी जात नाही. त्यांचं काय चालू आहे ना आहे त्यांचं त्यांनाच माहिती. आपण एवढं मात्र खरं, मेघना अजूनही आपल्यात रुळलेली नाहीये. अगं काल तर काय काही नाही. ए माई सांग ना काय. कशाला सांगू हा, नाहीतरी नंतर तू आणि विजय खुसूर फुसूर करणारच मला टाकून. हा नाही बरं नाही करणार. सांग ना माई, सांग ना सांग ना. सांगते ऐक. थांब जरा. काही नाही, काल ती अशीच दुपारची आली 4-4:30 घरी आणि मला म्हणाली, माई मला खूप भूक लागली आहे. अरे वा, सुधारणा आहे म्हणजे. पुढचं ऐकणार आहेस का? सॉरी हा सांग. तर मला म्हणाली, माई मला खूप भूक लागली. अगो मला इतका आनंद झाला, पहिल्यांदाच काहीतरी तिने मागितलं माझ्याकडे. म्हणलं बरं ठीक आहे, काय करू खायला सांग बघू. आंबोळी करू, बटाटे वडे करू, उपमा करू, पोहे करू, काय करू सांग. काय वाटतं ते करून खायला घालीन तुला. तरी बया मला म्हणते कशी, नको माई कशाला त्रास घेताय तुम्ही, मी आपली चहा बिस्किटच खाईन. घ्या. म्हणजे सासू इथे आईच्या मायेने सगळं करतेय
आणि यांना नकोय. कर्मदरिद्री कुठली. काय चाललंय? वाटतं ते शब्द वापरतेस तू. तुझी गाडी ना मागचं पुढचं काही न बघता सुटतच चालली नुसती. कर्मदरिद्री काय ग, एवढीशी गोष्ट आहे. माई शब्द सोड, भावना महत्वाच्या. शब्द चुकीचा वापरलास ना, मग भावनाही चुकीच्याच पोचणार. ए माई, आता पिडू नकोस हा. हेच नाही. परत शब्द चुकीचा वापरलास. पिडते मी तुला, पिडते. नाही म्हणजे ते पण तरी सुद्धा भावना महत्वाच्या. हा नाही, तुझ्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत, पण मेघनाच्या भावना पोचू देत नाही स्वतःपर्यंत. असा उतावळेपणा करू नकोस ग. आणि वाटेल ती लेबलही लावू नकोस माणसांवर. तुला काय वाटतंय, तिने माझी माया नाकारली? मग नाहीये का तसं? नाही. हो, नाकारलीये. माई एक मिनिट, तू तिला विचारलं होतंस ना, तुला हे करून देऊ का खायला, ते करून देऊ का? त्यावर तिने काय म्हटलं? नको, मी फक्त चहा बिस्किटच खाईन. मग काय? तिला सवय नाही आहे या गोष्टींची. जरा तिच्या बाजूने विचार करायला शिक. अगं अचानकपणे मी तिला असं विचारलं की मी खायला करून देऊ का तुला, तिला अवघडल्यासारखं वाटलं. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करतंय असं म्हटल्यावर संकोच वाटला असेल तिला. अगं तिची आई नोकरी करणारी आहे, ही घरात एकटी असेल, सकाळीच तिच्या आई काहीतरी करून जात असेल. ही एकटी मुलगी कधी घेत असेल खायला, कधी घेतही नसेल खायला. काय करेल ती बिचारी? म्हणून तिला अवघडल्यासारखं वाटलंही असेल. अगं मी इथे 24 तास तुमच्या दिमतीला असे ना, म्हणून तुम्हाला किंमत नाही या गोष्टीची आणि याचं महत्वही तुम्हाला जाणवत नाही. पण तिला त्या गोष्टीची किंमत आहे, या गोष्टीचं महत्व आहे. कळलं? जरा समजून घे तिला. हो माते, आय एम सॉरी. हे म्हणजे तुझ्या या नव्या अँगलमुळे ना मला मेघनाबद्दल खरंच वाईट वाटतंय ग. नाही म्हणजे होईल सगळं हळूहळू, रुळेल ती. कसं होणार आहे तेच कळत नाही. होईल स्टेप बाय स्टेप. चहा पी कसा झालाय? उत्तम, तुझ्यासारखा. नाना म्हणजे ना मुलांच्या वर्ताने सारखे आपलं पुस्तक आणि चष्मा कुठेतरी हरवत असतात. दुपारच्या जेवणाचं कधी बघणार मी? काय 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 कुठे चाललात? सासूला दरडावतेस काय ग? काय ना, माझी सासू जरा जास्तच प्रेमळ आहे, त्याच्यामुळे तिला मधून मधून दरडावून आठवण करून द्यायला लागते की बाई ग, तू सासू आहेस. हो का? मग तुम्ही सुद्धा सुनांसारखं वागा ना, लेकीसारखं का वागता? तेच तर सांगायला आली आहे की स्वयंपाक तयार आहे, तुम्ही अगदी चालला होतात ना तरा तरा किचन कडे. हगवय हो का? वा, छान. पण यावेळी त्या मनात जरा जास्तच टिकला नाही काय तुझा राग? काय ना माई, असा मधून मधून ना झणझणून राग यायला हवा. म्हणजे कसं, बोलून बोलून मन, रडून रडून डोळे आणि तापून तापून डोकं शांत होतं. हो, पण अधून मधूनच ठीक आहे. खरं तर ना माई, माझा तेव्हाच राग गेला होता, पण मी जरा कंटिन्यू केला, थोडं लांबवलं. म्हटलं अगदीच फुसका मार नको निघायला. हो का? बर, फसलो हो, आम्ही सगळे फसलो. बर, आता पुढच्या वेळी ना असं चिमटा काढणार आहे. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवा पाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायांपाशी. शतायुषी भव सुखी व्हा, शतायुषी भव सुखी राहा. चला आता टेबल्स बनायची नंतर, हा, आणि होमवर्क करा. पळा. माई आले आले आले. हा, हे काय मेघनासाठी नाही केला चहा? अय्या, ती आहे घरात? हो, मला माहितीच नव्हतं. पण हरकत नाही, आम्ही दोघे अर्धा अर्धा घेतो. मेघना, ओ चहा गेला, घ्यायला येतेस? नाही नको, थँक्यू. नको म्हणाले. विचित्रच आहे ना माई,
मी विचारलं म्हणून नाही म्हणाली असेल का? नाही ग, तसं नाहीये. अगं सकाळपासून हिरमुसली येते, काहीतरी झालं एवढं खरं. कॉलेजमधनं पण आली ना, ते मूड ऑफच झालेला होता, चेहरा उतरलेला होता तिचा. आल्यापासून रूम मध्ये एकटीच जाऊन बसलीये. माझ्याकडून मी फार ताणलं गेलं का हो? नाही ग, तूच टेन्शन घेऊ नकोस. तू सांग माईने बोलवलंय म्हणून, गप्पा मारता मारता कळेल काय ते. जा. मेघना, ओ माई बोलावतायत, येतेस का? हो आले. माई तुम्ही घ्या ना पटकन चहा. मुद्दा मला घालून केलाय, सर्दी होती ना तुम्हाला जरा. वा, खरंच मस्त केलायस. माई बोलावलत? काय ग मेघना, काय झालंय? अशी एकटीच का बसलीस रूम मध्ये? ए, आणि तुला चहा जरी नको असला तरी गप्पा मारायला बस ना आमच्या बरोबर. काय तिकडे मी एकटीच असायची, त्यामुळे तशीच सवय लागली. मेघना, माझ्याबद्दल काही इश्यू नाही ना ग? नाही नाही ताई, प्लीज, खरंच तसं काही नाहीये. ए मग बस ना. नाही म्हणजे सक्ती नाही आहे आमची. हो, नाही तर उद्या जाऊन सांगायची सगळ्यांना, माझी सासू आणि मोठी जाऊ मला अजिबात प्रायव्हसी देत नाही, एकट्याला बसू देत नाही. नाही बघ, तुला जर एकटीलाच थोडा वेळ बसायचं असेल ना तर बसो, आमची काही जबरदस्ती नाहीये. नाहीतर बस चहा घ्यायला आमच्या बरोबर. नाही नको, तुम्ही घ्या चहा, मी आताच बसते. बर. मी 2-3दा पाहिलं त्यांना एकत्र बाईकवर. ही बघ आलीच. या, आज काही तुझं खरं नाही हं मेघना. का? आज राणे काकांची बोलणी खावी लागणार आहे तुला. राणे काकांची बोलणी? मी काय केलं? अगं आदित्य तुला रोज सोडायला येतो ना, ही गोष्ट मी राणे काकूंना आणि राणे काकूंनी राणे काकांना सांगितली आहे. होय तर, आणि मी ना चांगला फैलावरच घेतलं त्यांना. म्हटलं आपला आदित्य बघा उलट्या दिशेने प्रवास करतो आणि खास बायकोला सोडायसाठी, आणि त्यासाठी ना लवकर निघतो घरातून. आणि मी त्यांना म्हटलं ना, अहो दुकानावर जाता जाता ना माझ्या मैत्रिणीकडे सोडा, तर मला म्हणतात कसे माहितीये, अगं थोडी चालत जा, म्हणजे कसा व्यायाम होईल तुला. पण खरंच आदित्य किती करतो ना तुझ्यासाठी. नाही काकू, तसं नाहीये, मी एकटीही जाते कॉलेजला. अगं तसं नाही ग, गंमत केली का तुझी. आणि तेवढ्याच आमच्या जुन्या आठवणी काढायला निमित्त ग. तुला माहितीये, आम्ही ना आमच्या त्या दिवसांमध्ये ना बाईकवरच फिरत असायचो. आणि योगिनी रंजन आला ना की बाईकवरच फिरत असते कायम. काकू एक संधी सोडत नाही मला चिडवण्याची. हे पण खरंच, म्हणजे कारने जाण्यापेक्षा ना बाईकने जाण्यात जी काही मजा आहे ना ती अफलातून है ना. खरंच. आलेच. हो. काय ग, निघालीस कॉलेजला? हो, रोज सकाळी बरोबर 9:30च्या ठोक्याला निघते मी कॉलेजसाठी. म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन. अच्छा, असं आहे का? वो शर्ट का हिसाब अभी बाकी है ना? चलो फिर. सांभाळून जा, घट्ट पकड, घट्ट. अगं पकड ना त्याला, घट्ट पकड. मेघना एकुलती एक वगैरे आहे हे सगळं ठीक आहे, पण
मला काय म्हणायचं माहितीये का? काय? तिच्या माहेरचं वातावरण जरा खतरनाकच आहे नी. अर्चू काय आहे? तुझ्या माहेराबद्दल असं कोणी काही बोलत चालेल का तुला? अगं हे माई असं काही नाही. अगं नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की नाही अर्चूला काय म्हणायचं ते मला कळतंय माई. म्हणजे आपल्या घरामध्ये जसं मोकळं वातावरण आहे ना तसं तिच्या घरामध्ये नाहीये ना. हा आणि त्यांच्या घरामध्ये कसं सतत दडपण असतं वातावरणात नाही का? मग आणि त्या बाबाजी लक्ष असू द्या. त्यांचं ना मला कधी कधी हसूच येतं. पण कधी कधी त्यांची भीती पण वाटते ग. हे मलाही आणि ती आई माहितीये ना कशी सतत घाबरलेली असते माहितीये. म्हणजे यात काही नवल नाही. मेघना बोलले ते मला तर उलट असं वाटतंय की ही हसली बिसली ना तरी सुद्धा हे बाबाजी तिच्या अंगावर धावून जात असतील. हो अगं आणि मेघना MA पूर्ण करते ना हे सुद्धा त्यांना आवडलं नव्हतं. मला तर इतकं वाईट वाटलं होतं आणि रागही आला होता तेव्हा. अरे आपली मुलगी शिक्षण पूर्ण करते ह्याचा आनंद वाटायला हवा ना. आणि आता तर त्यांनी ते मुलाचंही खूळ काढले. काय 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 हे मला सांगा ना. आणि मला कसं नाही माहित? अगं तू आडिवऱ्याला नव्हती का गेलीस? चल काही काय त्याला खूप दिवस झाले. हे सांग ना काय काय. अगं अर्चू आपण नाही का तिला चिडवत होतो गुड न्यूज हवी म्हणजे माई आम्ही गंमत करत होतो सिरियसली नव्हतो चिडवत. पण आता तिचे बाबा ते सिरियसली म्हणतायत की या वर्षभरात गुड न्यूज हवीच. आणि का तर म्हणे बाबाजींनी सांगितलंय. काही हो आणि इतक्यात दहशतीत वाढली असेल तर आपल्यात कशी मिक्स होणार ना. मग काय पुरे झाला तुमचं गॉसिप आता. माई आम्ही गॉसिप नाही करत आहोत. आम्ही अनालिसिस करतोय. करेक्ट हो ना. मग ती आपल्यात कशी सामावेल ह्याच्याबद्दल काहीतरी उपाय शोधून काढा. तुम्हाला दुसरं काही कामधंदा नाहीये का ग? चला जा आपापल्या कामाला. अर्चू चल जरा कपाट लावायला मदत कर मला. ये सारखी काय कामं सांगते. अगं चल 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 चल. मी माहेरी आली आहे नको कामं सांगू. काल सगळा घोळच झाला. मी जेवले नाही असा मेसेज पाठवला म्हणून हाही जेवला नाही. आता आज चुकून लागलं का आज पण? नाही. जेवलास का? लंच टाइम 1:30 वाजता होतो मॅडम. 10 मिनिटं आहेत अजून. अच्छा पण म्हणजे जेवणार आहेस ना? काल मी पण चुकून जेवलो नव्हतो. आपण आज मात्र बरोबर 1:30च्या ठोकाला जेवणार आहे. हा म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन. आणि तू? मी हा बाय. जेवायच्या आधीच काय फेऱ्या मारताय? चला कसला विचार करताय? तू आपला निशिकांत आहे ना? निशिकांत ठकार पायलट. हा त्याचा एक रिकामा फ्लॅट आहे इथे जवळच तेजोनिधी सोसायटी मध्ये. त्याचं काय आता मध्येच? मी काय बोलतेय तुम्ही काय बोलताय माझ्याशी? मी आदित्य आणि मेघनानी काही दिवस वेगळं राहण्याबद्दल बोलतोय का? नाही म्हणजे हे आता तो काही बोलला का तुम्हाला असं? का मेघनाच तुम्हाला काही
नाही ग बाई, दोघही मला काहीही बोललेले नाहीयेत. हा आपला माझाच विचार. कशासाठी पण एवढं काय झालं अगदी? काही होऊ नये म्हणून हा विचार करतोय मी. छे बाई, तुम्ही काय बोलताना मला काही कळत नाहीये. मला टेन्शन यायला लागलंय हा आता. तू टेन्शन घेऊ नकोस ग. तू बस जरा इथे. बस 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 बस. तुला महाभारतातली मयसभा माहिती? हो. पाण्यात म्हणून पाय टाकायला जावा तर कठीण जमीनच निघते, आणि जमीन म्हणून निशंकपणे पाय टाकायला जावा तर धसकन पाय पाण्यातच जातो. ही झाली मयसभा. पण त्याचा आणि यांचा काय संदर्भ आहे? संदर्भ मेघना आणि आदित्य. त्या दिवशी मी आदित्य आणि अमितशी बोललो ना, पल्लव विजया प्रकरणानंतर. हो, तुम्ही म्हणालात मला. तेव्हा आदित्य मला म्हणाला की नाना, अजून आम्ही बहुतेक एकमेकांना सापडलेलो नाही आहोत. हो, म्हणजे ती एक प्रोसेस आहे ना, त्याला वेळ लागणारच. तोच वेळ आणि मोकळेपणा हवा असेल त्यांना कदाचित. पण सध्या ना त्यांच्याकडे बघून काही अंदाजच येत नाही. म्हणजे आनंदात आहेत की नाही. आता आनंदात वाटतात तर काहीतरी तणाव समोर येतो. तणावात आहे तसं वाटतं तर एकदम आनंदात दिसतात. तुला नाही जाणवलं? तुम्ही म्हणता ते खरं आहे. यंत्र बिघडल्याचा बारीक आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येतो. नाही, म्हणणं पटतंय तुमचं. म्हणजे असं ना, नव्या जोडप्याच्या चेहऱ्यावर कसा एक आनंद ओसंडून वाहत असतो, उत्साह असतो, तसं काही यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. काहीतरी तणाव मात्र जाणवतो. म्हणूनच म्हणतोय काही महिने, निदान एक वर्ष तरी राहू दे त्यांना निशिकांच्या फ्लॅटवर. स्वातंत्र्य मिळालं की खुलतील दोघं. मेघनाला इतक्या माणसांमध्ये राहायची सवय नाहीये. राहू दे त्यांना स्वतंत्र. काय वाटतंय तुला? रेशीम गाठी